Hi guys, welcome back to my Guru Krupa educational channel. Friends, in this video I am taking some questions about tense with explanation through Marathi. This topic is very important for you. तर मित्रांनो, तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही TET आणि CETच्या एक्झामसाठी जे काही टेन्स रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातात त्या संबंधित हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. तर चला आपण कशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत आणि त्याचे आन्सर्स तुम्ही देण्याचा प्रयत्न करा आणि जे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर लेट्स गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला क्वेश्चन्स आहे. डायरेक्शन 1 to 10 क्वेश्चन आय एम गोइंग टू टेक. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा. तर तुम्हाला रिकाम्या जागामध्ये भरायचा आहे, योग्य ते टेन्सचा फॉर्म आहे. तर या ठिकाणी पहिला क्वेश्चन आहे बघा. फर्स्ट क्वेश्चन इज, what is the first question? See, my brother dash a glass of milk 2 hours ago. What will be the answer of the question? या प्रश्नाचं उत्तर काय असेल पहा. या ठिकाणी ऑप्शन नंबर काय दिला आहे. ए ड्रिंक, बी ड्रिंक्स, सी ड्रँक, डी ड्रिंकिंग. तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल सांगा पाहू. यस, अगदी बरोबर. तर तुम्ही दिला असाल ऑप्शन्स क्रमांक सी हे करेक्ट आहे. ड्रँक येतो. काय येतं इथं? ड्रँक. तर हे ड्रँक का आलं? कारण बघा, माय ब्रदर ड्रँक अ ग्लास ऑफ मिल्क 2 hours ॲगो. म्हणजे या वाक्यामध्ये ॲगो आलेला आहे आणि ॲगो म्हणजेच काय की झालेली क्रिया दाखवलेली आहे. 2 hours ॲगो. तर याच पद्धतीने तुम्ही थोडंसं लक्षात घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल की ड्रिंक हे V1 झालं. ड्रिंक्स त्याला यस और यस लागलेला आहे सब्जेक्टनुसार. हे का आलं नाही हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. ड्रँक का आलेला आहे आणि ड्रिंकिंग तरी येत नाही का, म्हणजे या अगोदर कुठला तरी हेल्पिंग वर्ब असायला पाहिजे. तर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही, म्हणून डी ऑप्शन्स येत नाही. तर ऑप्शन नंबर सी येतं, कारण या ठिकाणी दिलेलं आहे ॲगो. तर यानुसार तुम्ही लक्षात घ्या, जर वाक्यामध्ये ॲगो असेल किंवा अर्लियर असेल, ॲगो, लॉंग, बिफोर, yesterday, in past, past time, लास्ट डे, लास्ट मंथ, लास्ट इयर असे जर वाक्य दिलं असेल तर ही क्रिया सिम्पल पास्ट टेन्समध्ये असणार आहे. कुठल्या ह्याच्यामध्ये? सिम्पल पास्ट टेन्समध्ये. तर सिम्पल पास्ट टेन्सचं रूल्स काय होतं? सब्जेक्ट प्लस V2. तर आपल्याला वाक्यामध्ये काय दिलं होतं? सब्जेक्ट प्लस V2 म्हणजे V2 पाहिजे. म्हणजे या वाक्यामध्ये काय दिलं होतं पहा, की तुम्हाला या वाक्यामध्ये माय ब्रदर हे सब्जेक्ट दिलं होतं आणि ह्या सब्जेक्टच्या नंतर V2 पाहिजे. V2 कुठला आहे पहा. ड्रिंक V1 आहे, ड्रिंक्ससुद्धा त्याच्यामध्येच आहे V1. त्यानंतर ड्रँक हे काय झालं आहे? V2 आहे. म्हणून या वाक्यामध्ये काय आलेलं आहे? V2 म्हणजेच ड्रँक आलेला आहे. ह्या गोष्टी लक्षात घ्या. तर कशामुळे आलेलं आहे? तर हे 2 hours ॲगो म्हणजे 2 तासापूर्वी झालेली आहे क्रिया. म्हणून माय ब्रदर ड्रँक अ ग्लास ऑफ मिल्क 2 hours ॲगो. तर या प्रकारे तुम्हाला टेन्स सोडवण्याचा प्रयत्न करा. तर चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. पुढील क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन इज, या ठिकाणी पहा, या प्रश्नाचं काय उत्तर आहे ते सांगा. क्वेश्चन नंबर 2, शी युजली डॅश टू स्कूल बाय बस. सांगा पाहू, या ठिकाणी कुठला टेन्स आणि कुठल्या टेन्सचा आधार घेऊन तुम्हाला ह्या ठिकाणी उत्तर शोधायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन्स आहे गो, बी गोज, सी वेंट, डी गोईंग. काय येते सांगा पाहू. येस, अगदी बरोबर. काय येतं? तर या ठिकाणी गोज येतं. सी युजली गोज. तर या प्रश्नाचं उत्तर येतं गोज. शी युजली गोज. करेक्ट. तर शी युजली गोज टू स्कूल बाय बस. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे? प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तर एक लक्षात ठेवा, या ठिकाणी जर युज्युअली असेल म्हणजेच युज्युअली दिलेलं आहे आणि अशाच प्रकारे आणखीन काही शब्द तुमच्या लक्षात येण्यासारखं आहेत. म्हणजे बघा, वाक्यामध्ये जर युज्युअली दिलं असेल, ऑलवेज असेल, ऑफन असेल, जनरली असेल, समटाईम्स, रेअरली, नेवर असे जर शब्द वाक्यामध्ये आलेले असतील सब्जेक्ट नंतर, तर त्यावेळेला आपल्याला हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये फॉर्म करायचं आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जे काही रूल्स आहे तर ते रूल आपल्या लक्षात येतं. सब्जेक्ट प्लस V1 इन ब्रॅकेट
एस ऑर ई एस प्लस ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट प्लसच्या नंतर V1 असायला पाहिजे. तर अशा वेळेस असे शब्द लक्षात ठेवून सिम्पल प्रेझेंट फॉर्म तुम्हाला काय करायचं आहे, तयार करायचं आहे, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे तुम्ही अनेक प्रश्नांची उत्तरे देऊ शकता. तर या ठिकाणी वाक्यामध्ये आता प्रश्न पाहिलेला आहे, काय होता, शी युजली गोज टू स्कूल. कारण सब्जेक्ट हे ही शी इट असेल तर क्रियापदाला त्यावेळेला लागतोय यस और यस लागतं. मग या ठिकाणी गो आहे तर ह्या गोचं सब्जेक्ट शी असल्यामुळे काय झालेलं आहे, त्या क्रियापदाला एस लागलेला आहे, म्हणून इथं गोज येतो, गो येत नाही. तर ही लक्षात ठेवा. वेंट काय झालं, V2 झालं. त्यानंतर गोईंग काय, V4 आहे. गोईंगच्या अगोदर हे V फॉर्म असेल तर त्याच्या अगोदर काय पाहिजे आपल्याला, हेल्पिंग वर्ब पाहिजेत. तर या गोष्टी लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे तुम्हाला टेन्सनुसार काही प्रश्न विचारलेले असतात, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही देऊ शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. येस, तर या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 3. बाय द नेक्स्ट इयर आय डॅश हार्ड टू अचीव माय गोल फॉर 6 hours. तर या ठिकाणी पहा सर्वात महत्त्वाचा भाग काय दिलेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक ए शाल वर्किंग, बी इज वर्किंग, सी शाल हॅव बीन वर्किंग आणि डी विल हॅव वर्क. तर सांगा पाहू कुठला उत्तर असेल, सांगा पाहू. तर या ठिकाणी जर तुम्हाला या प्रश्नांचं उत्तर शोधायचं असेल तर काय असायला पाहिजे तुमच्या लक्षामध्ये. तर पहा या ठिकाणी काय येते सांगा पाहू, बाय द नेक्स्ट इयर. जर बाय आलं तर बाय एक लक्षात ठेवा, जर बाय वाक्यामध्ये बाय आला असेल तर एक डुअरसाठी येतो. डुअरसाठी म्हणजेच करता कोण आहे, कर्त्यासाठी येतो. आणि दुसरा जर बाय असेल तर हे टायमिंगसाठी आलेला असेल, हे लक्षात ठेवा. तर टायमिंगसाठी जर असेल तर काय वापरायचं आहे, आणि डुअरसाठी असेल, डुअर म्हणजे करणारा कोण आहे, तर त्यावेळेला त्या वाक्याचा अर्थ काय होतोय, ने किंवा कडून. तर या लक्षात घ्यायचं आहे. बाय हिम, ह्या बाय रमेश, बाय गणेश अशा प्रकारे असेल तर बाय रमेशकडून, गणेशकडून किंवा गणेशने, रमेशने अशा प्रकारे अर्थ होतो. जर त्या बायचा उपयोग जर टाईम वापरलेला असेल, टाईम म्हणून, तर त्याचा अर्थ काय होतोय, पर्यंत. बाय द नेक्स्ट इयर हे टाईम दिल्यामुळे या ठिकाणी हे वाक्य कशामध्ये जाणार आहे, आणि फॉर 6 hours, फॉर आणि सिन्स जर दिला असेल तर ते वाक्यसुद्धा कशामध्ये जाणार आहे, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये अशा प्रकारचं वाक्य असणार आहे. मग बाय द नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत, म्हणजे कशामध्ये जाणार आहे, फ्युचरची क्रिया आहे. त्यावेळेला आय डॅश हार्ड टू अचीव माय गोल फॉर 6 hours. तर या ठिकाणी कुठला येणार आहे, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वाक्यरचना काय असणार आहे, सब्जेक्ट प्लस शॉल ऑर विल प्लस हॅव प्लस बीन प्लस V4 असणार आहे. तर या ठिकाणी शॉल प्लस विल वर्किंग आलेलं आहे, हे ऑप्शन्स येणार नाही. इज वर्किंग कारण हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वाक्य आहे, तर हे सुद्धा येणार नाही, कारण बाय द नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत फ्युचरमधली क्रिया आहे. तर यावेळेस शाल हॅव बीन वर्किंग, तर हे वाक्य करेक्ट बसू शकतं. विल हॅव वर्कड हे सुद्धा होणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, कारण फॉर आल्यामुळे. तर ह्या ठिकाणी फ्युचर असल्यामुळे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असणार आहे, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असणार आहे. तर याची रचना काय आहे किंवा रूल्स काय आहे, सब्जेक्ट प्लस शाल ऑर विल प्लस हॅव प्लस बीन देन V4 प्लस ऑब्जेक्ट. तर ही क्रिया कुठं आहे, शाल आहे, हॅव आहे, बीन आहे, वर्किंग आहे, हे V4 आहे. तर सब्जेक्ट तरी आय आहे, आणि त्यानंतर हे राहिलेला शिल्लक ऑब्जेक्टमध्ये जाणार, कॉम्प्लिमेंटमध्ये जाणार. तर यासाठी ऑप्शन्स क्रमांक सी इज द राईट आन्सर. तुम्ही या ठिकाणी पहा क्वेश्चन नंबर 4. मेनी स्टुडंट्स डॅश इन स्पोर्ट्स नाव डेज. तर सांगा पाहू. तर या प्रश्नाचं उत्तर काय येतं आहे, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही खाली इथं पाहू शकता. ए वर पार्टिसिपेटिंग, बी हॅव बीन पार्टिसिपेटिंग, सी हॅड बीन पार्टिसिपेटिंग, डी आर पार्टिसिपेटिंग. तर चला सांगा पाहू. या ठिकाणी नाव डेज असेल तर कुठल्या काळामध्ये येईल, तर ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घेऊ शकता
की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य असणार आहे. तर या ठिकाणी कुठला असेल सांगा पाहू. मेनी स्टुडंट्स वर पार्टिसिपेटिंग नाही. तर या ठिकाणी पहा वर आलेलं आहे. वर म्हणजेच काय, पास्ट टेन्समध्ये आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स हे वाक्य येणार नाही. दुसरा पहा हॅव बीन पार्टिसिपेटिंग, हे कशामध्ये येणार, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर हे सुद्धा वाक्याचा अर्थ बसणार नाही. त्यानंतर काय असणार आहे पहा, हॅड बीन, हॅड म्हणजेच काय, पास्ट टेन्समध्ये आहे. हे सुद्धा येणार नाही. तर आर पार्टिसिपेटिंग इज द राईट आन्सर. कारण आपल्याला लक्षात असायला पाहिजेत, मेनी स्टुडंट्स आर पार्टिसिपेटिंग इन स्पोर्ट्स नावडेज. नावडेज जर आलं तर हे लक्षात ठेवा तुम्ही. नावडेज आलं किंवा त्याच पद्धतीने स्टील आलेलं असेल, नावडेज आलेलं असेल, दिस डेज, नाव, ॲट प्रेझेंट, ॲट दिस मोमेंट, या प्रेझेंटली असे जर शब्द आले असतील तर हे कशामध्ये असणार आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ या वाक्यामध्ये येणार आहे. तर याचं रूल्स काय आहे, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. हे लक्षात ठेवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. तर यामध्ये आपण शोधलेलं आहे, नाव असेल, स्टील असेल, नावडेज असेल, तर हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य असणार आहे. तर आत्ताच आपण पाहिलेलं आहे नाव डेज आलेला आहे. तर क्वेश्चन पाहू शकता, मेनी स्टुडंट्स आर पार्टिसिपेटिंग, कारण आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य बसवण्यासाठी मेनी स्टुडंट्स सब्जेक्ट झालं, त्यानंतर एम इज आर प्लस V4 पाहिजे. तर हे V4 आहे इथं. तर हे तिन्ही सोडून चौथा डी ऑप्शन्स असणार आहे, इन स्पोर्ट्स, नावडेज. तर हे लक्षात ठेवा. तर अशाच प्रकारे नेक्स्ट क्वेश्चन लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर 5. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5 काय दिलं बघा, आय ब्लँक गो टू द हॉस्पिटल टुडे. टुडे म्हणजे काय, आजची क्रिया, प्रेझेंट क्रिया आहे. तर या वाक्यामध्ये कुठलं ऑप्शन्स येणार आहे पहा. एक आहे हॅज टू, बी हॅड टू, सी हॅव टू, डी एम. सांगा पाहू काय येणार, सांगा पाहू. तर आय डॅश गो टू द हॉस्पिटल टुडे. तर आय हॅज येत नाही. तर हे ऑप्शन्स तुम्ही निवडू शकता. आय सोबत हॅज येत नाही. आय हॅड टू गो टू द हॉस्पिटल, हॅड म्हणजे पास्ट टेन्स आहे, कारण टुडे असल्यामुळे प्रेझेंट पाहिजे आपल्याला. तर आय हॅव टू गो, येस ही राईट आन्सर, सी ऑप्शन्स इज राईट. आय हॅव टू गो टू द हॉस्पिटल टुडे. ॲम येत नाही, आय एम गोईंग पाहिजे, V4 पाहिजे इथं, पण इथं V1 आहे. V1 असल्यामुळे इथं ॲम येत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असेल, आय हॅव टू गो टू द हॉस्पिटल आहे किंवा जावे लागेल, अशा प्रकारचं तुम्हाला कंडिशन्स असते. अशा वेळेस तुम्ही हॅव टूचा वापर करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय दिलं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक एक्झाममध्ये विचारला जातो. क्वेश्चन नंबर 6 काय पहा, इफ यू स्टडी वेल यू डॅश दी एक्झाम. सांगा पाहू, वूड पास, विल पास, वूड हॅव पास या पास्ड. तर कुठल्या प्रकारचं आन्सर येणार आहे, एक लक्षात घ्यायचं आहे. इफचं जर वाक्यात आला असेल तर इफ काय असणार आहे, कंडिशन असणार आहे. तर या वाक्याचं मी तुम्हाला सांगतो, या वाक्यामध्ये काय येणार सांगा पाहू. सिम्पल प्रेझेंट टेन्स दिलेलं वाक्य आहे. इफ यू स्टडी वेल, जर सिम्पल प्रेझेंट टेन्स दिलेलं वाक्य असेल तर हे सिम्पल फ्युचर टेन्समध्ये होतं. तर ह्याच्यामध्ये या वाक्याचं ऑप्शन्स पहा, वूड पास नाही होत, विल पास यस हे होतं, वूड हॅव पास हे नाही, पास्ड हे नाही. का होत नाही मी सांगतो. आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, जर इफ क्लाउज जर असेल, कंडिशन असतं आणि त्या कंडिशनच्या वाक्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारचं असणार आहेत, इफ क्लाउजमध्ये 4 प्रकारचे कंडिशन्स असणार आहेत. तर इफ क्लाउजमध्ये जे 4 कंडिशन्स आहेत, देर आर 4 कंडिशन्स इन इफ क्लाउज कंडिशन्स. सो इफ पहिला बघा कंडिशन, इफमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर ते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच वाक्य असणार आहे. त्याला झिरो कंडिशन म्हणतो, इफ क्लॉज झिरो कंडिशन म्हणतो आपण. दुसरा पहा, इफ क्लॉजमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य दिलं असेल तर सिम्पल फ्युचर टेन्समध्ये केलं जातं. म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्सची रचना काय आहे, सब्जेक्ट प्लस शॉल ऑर विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तर हे सिम्पल फ्युचर टेन्समध्ये जातं, हे लक्षात ठेवा. हे कशा प्रकारे होतं ते सांगतो मी. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 पॉईंट नंबर 3, इफ क्लॉज जर सिम्पल पास्ट टेन्समध्ये असेल तर सब्जेक्ट प्लस वूड प्लस V1 मध्ये जाणार. तर ह्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर 4 पॉईंट काय आहे पहा, इफ कंडिशन जर पास्ट परफेक्ट टेन्समध्ये जर असेल तर ते सब्जेक्ट प्लस वूड हॅव प्लस V3 मध्ये जाणार.
तर हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी पहा, इफ सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल, फॉर एक्झाम्पलमध्ये सांगतो तुम्हाला, जर इफ यू हिट आईस, इफ यू हिट आईस इट डॅश, तर हे जर असेल आणि त्या ठिकाणी ऑप्शन्स ए विल मेल्ट, बी विल मेल्ट्स, सी ऑप्शन्स काय असणार आहे, वुड मेल्ट, आणि डी मेल्ट्स तर असेल तर काय येणार सांगा पाहू. इफ यू हिट आईस, जर कोणीही जर एखाद्याने बर्फला जर वितळलं तर काय होणार आहे, किंवा त्याला जर गरम केलं तर काय होणार आहे, ते वितळणार आहे. तर हे काय नॅचरल झालं, नैसर्गिक झालं, किंवा हे सर्व मान्य आहे, जगामध्ये नेहमी घडणारी गोष्टी होत असतात. तर अशा प्रकारच्या कंडिशन्सला काय म्हणायचं आहे, झिरो कंडिशन्स किंवा सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच असणार आहे. इट मेल्ट्स हे काय येणार आहे, डी ऑप्शन्स येणार आहे, इट मेल्ट्स. तर ह्या ठिकाणच्या ह्याच्यामध्ये इट मेल्ट्स येणार. तर अशा प्रकारचे कंडिशन काय असतात, झिरो कंडिशन्स असतात किंवा सिम्पल प्रेझेंट टेन्स टू सिम्पल प्रेझेंट टेन्स. पण दुसरा वाक्य जे आहे सिम्पल प्रेझेंट टेन्समधून सिम्पल फ्युचर टेन्स कशा प्रकारे होतं, जर ते वाक्य या ठिकाणी आहे पहा, की जसं तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेलं आहे सिम्पल फ्युचर टेन्समध्ये ह्या वाक्याची कंडिशन असणार आहे, म्हणून हे सिम्पल प्रेझेंट टेन्स, त्यानंतर हे सिम्पल फ्युचर टेन्स. तर या प्रकारची वाक्य काय करू शकता तुम्ही, इफ क्लॉजमध्ये बनवू शकता. पास्ट टेन्स असेल तर ते वूडमध्ये असेल, पास्ट परफेक्ट टेन्सची कंडिशन असेल तर वूड हॅव V3मध्ये असणार आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, इफ क्वेश्चन नंबर 7, अ टीचर डॅश फॉर 5 years व्हेन आय जॉईन द स्कूल. तर लक्षात ठेवा, आता सांगितलेलं आहे फॉर असेल किंवा सिन्स असेल, हे टाईम दिलेलं आहे. तर हे टाईममध्ये तुम्हाला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. तर या वाक्याचं ऑप्शन्स काय आहे पहा, टॉट, हॅड बीन टीचिंग, हॅज बीन टीचिंग, टीचर्स. तर हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी फॉर दिलेला आहे, टाईम दिला आहे, तर कुठला काळ वापरायला पाहिजेत, हे कंडिशन दिलेली आहे 5 years व्हेन आय जॉईन द स्कूल. बघा दिलेलं आहे पहा, अ टीचर टॉट म्हणजे भूतकाळात झालेला आहे, हे येत नाही. हॅड बीन टीचिंग फॉर 5 years, बघा व्हेन आय जॉईन द क्लास. तर या ठिकाणी हे पास्टचं वाक्य आहे, म्हणून ह्या ठिकाणी काय येणार आहे, यस सांगा पाहू, जॉईंड आहे, आय जॉईंड द स्कूल. तर हे पास्ट टेन्समधलं वाक्य असल्यामुळे हॅड बीन टीचिंग येतं, हॅज बीन येत नाही, कारण प्रेझेंटचं वाक्य असेल तर ते येत असतं. टीचर्स येत नाही, तर या गोष्टी लक्षात घ्या. तर या वाक्यामध्ये जॉईंड, व्हेन आय जॉईंड द स्कूल, तर अ टीचर हॅड बीन टीचिंग फॉर 5 years व्हेन आय जॉईन द स्कूल. तर अशा नेक्स्ट सेंटेन्स, नेक्स्ट क्वेश्चन पहा, सिन्स फॉर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये असणार आहे, सिन्स फॉर असेल तर, किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, तर हॅव बीन V4 असणार आहे काळानुसार. तर हे एक लक्षात घ्या. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 8, गेट अप, द सन हॅज ऑलरेडी डॅश. काय ते सांगा पाहू, गेट अप, द सन हॅज ऑलरेडी. चला, तर या ठिकाणी राइज, रायझन, रेज्ड, एक लक्षात घ्या अगोदर. आता मी सांगितलेलं आहे पहा, ऑलरेडी असेल तर कुठल्या काळामध्ये येणार आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळामध्ये येणार आहे. तर यासाठी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, ऑलरेडी असेल किंवा आणखीन तशाच प्रकारचे काही शब्द असतील तर हे लक्षात घ्या तुम्ही. ऑलरेडी असेल, एट असेल, सो फार, रिसेंटली, लेटली, अप टू नाव, एवर, असे जर शब्द असतील तर त्या वाक्यामध्ये तर ते कुठल्या काळामध्ये असणार आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये रूल्स तुम्हाला लक्षात येतं, सब्जेक्ट प्लस हॅव ऑर हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. मग हे जर तुम्हाला रूल्स लक्षात घेतला तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवू शकता. तर चला, काय पाहिजे आपल्याला, हॅव प्लस हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. तर वर फॉर्म लक्षात येतं तुम्हाला. तर चला, तर
तर या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. काय येतं? गेट अप द सन हॅज ऑलरेडी, म्हणजे V3 पाहिजे. सब्जेक्ट प्लस हॅव ऑर हॅज प्लस V3 पाहिजे. तर हॅज ऑलरेडी हॅज आलेला आहे, तर हॅजच्या नंतर V3 पाहिजे. V3 काय आहे सांगा पाहू, कुठला आहे? राइज्ड नाही, होत नाही. राइज हे V1 आहे, रायझन हे V3 आहे, रेज्ड हे V3 आहे, पण हे उगवण्यासाठी आहे. सूर्य उगवलेला आहे, तर उदय झालेला आहे, सूर्योदय झालेला आहे, तर हे राइज न होतं. राइज V1, रोज V2 आणि रायझन V3 आणि रायझिंग V4. तर या ठिकाणी रेज्ड म्हणजे हात वर केलेला, तर हे येत नाही. तर यासाठी V3 काय असणार आहे? रायझन असणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सी ऑप्शन्स. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय असणार आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. दे डॅश प्लेइंग इन द ग्राउंड नाव. बघा, नाव ह्या ऑलरेडी चर्चा झालेली आहे. बघा, नाव जर असेल तर काय येतं? तर ह्याच्यावरती आपण लक्षात घेतलेलं आहे. नाव असेल तर म्हणजे हे कशामध्ये येणार आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची रचना काय आहे तुम्हाला माहिती आहे? सब्जेक्ट प्लस एम, इज, आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. तर लक्षात घ्या, तर यामध्ये प्लेइंग V4 दिलेला आहे, दे हे सब्जेक्ट आलेला आहे. आपला काय पाहिजे? हेल्पिंग वर्ब. तर इज येते का दे सोबत? नाही. आर येते का? यस येतं. हॅव, दे हॅव, पण हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स पाहिजे, V3 पाहिजे. हॅव असेल तर ते पण येत नाही. वर पण येतं, पण हे कुठल्या काळातलं आहे? नाव सिच्युएशन पहा, म्हणजे आता आहे, म्हणजे प्रेझेंटमधल्या, म्हणून वर येत नाही, तर आर येतं. तर हे लक्षात ठेवा, दे आर प्लेइंग इन द ग्राउंड नाव. तर ह्या गोष्टी लक्षात जर घेतला तर तुम्हाला टेन्समधील कुठलेही प्रश्न सोडवता येईल. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. लास्ट क्वेश्चन नंबर 10. आय ब्लँक माय होमवर्क ऑलरेडी. बघा, ऑलरेडी असेल तर तुम्हाला लक्षात आता कुठल्या काळातला असेल? तर हे प्रेझेंट परफेक्टमध्ये तुम्ही या अगोदर शिकलेलं आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य असणार आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये ऑलरेडी असेल तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊ शकता. ऑलरेडी असेल, एट असेल, सो फार असेल, रिसेंटली असेल, लेटली, अप टू नाव, युअर असे जर वाक्य असेल तर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये करायचा. तर ह्या ठिकाणी रूल्स काय आहे त्याचा? सब्जेक्ट प्लस हॅव ऑर हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. तर चला, सब्जेक्ट काय? आय आहे. आयनुसार काय येतं? आय डू. हे प्रेझेंट परफेक्टमध्ये नाही. डीडसुद्धा प्रेझेंट परफेक्ट नाही आहे, सिम्पल पास्ट टेन्समध्ये. आय हॅव डन येऊ शकतं. आय एम डुईंग येतं का? येत नाही. का येत नाही? कारण हे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये बनवायचं आहे. तर आय एम डुईंग जर असेल तर हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य असायला पाहिजे होतं, पण इथं ऑलरेडी आले असल्यामुळे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य असणार आहे. अशा प्रकारे टेन्सवरील वाक्य तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.